मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखोक बातम्या आणि बरच काही। सांगोला शहर आणि तालुक्यात सकाळी 6 ते 10 आणि रात्री 6 ते 10 या वेळेत विजेचं भारनियमन होणार नाही, तसेच शेती पंपांना पूर्ण क्षमतेने 8 तास वीज पुरवठा केला जाईल असं आश्वासन वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता साळवे यांनी दिलंय। माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील आणि सांगोला शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळांसोबत शुक्रवार दिनांक 19 जून रोजी सांगोला येथील महावितरणच्या कार्यालयात बैठक पार पडली। यावेळी ते बोलत होते। सांगोला शहर आणि तालुक्यातील वाढत्या भारनियमनामुळे शेतकरी आणि पशुपालक चिंतेत होते। या पार्श्वभूमीवर सोमवार दिनांक 15 जून रोजी माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी थेट महावितरणच्या कार्यालयात धडक दिली होती। शेतकरी आणि पशुपालकांसाठी जाचक असणारे बाहेर नियमन त्वरित रद्द करा, अन्यथा थेट वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा दिला होता। यावेळी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता मधुकर साळवे आणि कार्यकारी अभियंता शिंदे यांनी सांगोला इथं येऊन सदरचा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं होतं। दिलेल्या आश्वासनानुसार शुक्रवार दिनांक 19 रोजी ते सांगोला येथील महावितरणच्या कार्यालयात आले होते। यावेळी माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्यासह शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ आणि महावितरणचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। यावेळी बोलताना माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी वीज वितरण कंपनी आणि वीज वितरण कंपनीचे ग्राहक यांनी परस्परात समन्वय आणि संवाद ठेवण्याचं आवाहन केलंय। तसेच शेतकरी आणि पशुपालकांनीही वीज वितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सहकार्य करून त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देण्याची विनंती केली। सकाळी 6 ते 10 आणि रात्री 6 ते 10 यावेळेत जास्त वीज लागणारी उपकरणे चालवू नयेत, यामुळे प्रशासनावर अतिरिक्त भार पडतो आणि त्यातून नाईलाजाने प्रशासनाला भारनियमन करावे लागते। यासाठी वीज वितरण कंपनीचे ग्राहक असणाऱ्या शेतकरी आणि पशुपालकांनी आपली कर्तव्ये लक्षात ठेवून प्रशासनाला सर्वतोपरी मदत करावी असं आवाहन शेतकरी व पशुपालक बांधवांना केलं आहे।